going to celebrate his 71st birthday आणि हे जे सेलिब्रेशन आहे सपत्नीक घेत आहे. 40 years ago ह्याचं लग्न झालं होतं आणि रिक्रिएशन त्यांची मुलांची अशी तक्रार आहे की त्यांनी त्यांना लग्नाला बोलवलं नाही, त्याच्यामुळे हा जो रेट्रो इरा आपण रिक्रिएशन करतोय. चला 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 हात रा. क्या बात है, क्या बात है. जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. अमेझिंग, ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल. आता 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 यस थँक्यू. आता तुम्हाला तसंच उभं राहायचं समोर हा एकमेकाचा हातात हात पकडायचा हातात हात. ओके. आणि आता गाण्या लगेच तुम्हाला टाळ्या वाजवा. डीजे प्लीज प्ले दॅट सॉन्ग. ओके. जरा टाळ्या टाळ्या बघा 2 मिनिट बघा. यस. आणि तुम्हाला करायचं छोटंसं काम. 2 मिनिट बघा. 2 मिनिट बघा बघा. अमेझिंग ब्युटिफुल. आशीर्वाद द्यायचा आशीर्वाद द्यायचा आशीर्वाद द्यायचा. कन्या असावी तर अशी क्या बात आहे. म्हणजे दोन्ही मुलांना त्यांनी एवढं सुंदरसं शिक्षण दिले, संस्कार दिले आणि दोन्ही मुलं आज एवढे व्यवस्थित सेटल जरा दोघांसाठी जोरदार आहे. क्या बात आहे. तर आता थोडस 2-3 प्रश्न आहेत. चला. तर म्हणजे जसं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांचं स्थान फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुमचे मम्मी आणि पप्पा आज म्हणजे 41 years ऑफ टुगेदरनेस सेलिब्रेट कसं वाटतंय, म्हणजे या ठिकाणी आहे कसा प्रवास आहे, काय सांगाल म्हणजे तुमच्या जीवनात तुमच्या आई वडिलांचं स्थान शॉर्ट अँड स्वीट. खूपच सुंदर. म्हणजे छान वाटतंय बाबांना असं आनंदी बघून, आईला आनंदी बघून. त्यांच्यासाठी सरप्राईज होतं, त्यांना ते आवडलं ह्याचं खूप म्हणजे असं छान वाटतंय. आणि सगळं म्हणजे केतकी ताईंच्या डोळ्यातील भाव सांगते की त्यांना आज किती भरून जरा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आणि शिंदे पण सुयश काय सांगाल, हाऊ इज फिलिंग, म्हणजे आई बाबांबद्दल असे अनटोल्ड किस्से जे म्हणजे तुम्हाला माहिती नाही, म्हणजे तुमच्या मनाच्या आणि हृदयाच्या जवळ आहे. असं बोलायला गेलं तर भरपूर काय काय आहे, पण त्यांचा आनंद हाच खूप मोठा माझ्यासाठी आहे की ते सुखी राहावे हेच माझा फक्त हे आहे बस, बाकी काही. म्हणजे कलियुगात सुद्धा एवढे सुंदर असे पुत्र आणि जे म्हणतात की माझ्या आई वडिलांच्या आनंदामध्ये माझं सुख, जरा दोघांसाठी जरा जोरदार काढायचं. तर तुम्हाला उभं राहायचंय, तुम्हाला उभं राहायचं, तुम्हाला उभं राहायचं. आणि एक दुसऱ्यांचा हात पकडायचा, एक दुसऱ्यांचा हात पकडायचा, एक दुसऱ्यांचा हात पकडायचा. येस.